राज्यात केरळ आणि तामिळनाडूमध्ये, केरळ आणि तामिळनाडू. ओके, हे कोणती पर्वतरांग? सह्याद्री पर्वत. हा कोणता पर्वत? विंध्य पर्वत. हा अरवली पर्वत आणि हा हिमालय पर्वत. डन. आता तुम्हाला जर विचारलं याच्यात की सर्वात नवीन पर्वत कोणता, सर्वात नवीन म्हणजे सर्वात जवान, आहा हा वाव, क्यू हो काय न वाढून राहिला? ओ काय भूअंतर्गत हालचाली एवढं. ओ माय गॉड. ओके. हां बघा, तुम्हाला जर विचारलं सर्वात नवीन सर्वात तरुण पर्वतरांग कोणती, तर पर्वतरांग कोणती मारायची? हिमालय पर्वतरांग. ओके, जगातील सर्वात उंच. ओके, याच्यातलाच पर्वत आहे कोणता? एव्हरेस्ट. कोणत्या देशात आहे? नेपाळमध्ये. जगातील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट पर्वत कोणत्या देशात? नेपाळमध्ये. उंची एव्हरेस्टची उंची एव्हरेस्टची उंची 88-48.86 मीटर. हा मॅडम खाली बघा. ओके, एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्टची उंची किती? 88-48.86. बरं, हे उंची मोजत कुठून असेल रे? काऊन? प्लेन सरफेस. हां लेकर बघा, कधीही उंची कुठून मोजल्या जाते? समुद्र सपाटीपासून. काऊन समुद्र सपाटीपासून? कारण माहिती आहे काय, जगातील सगळे महासागर, किती महासागर आहे जगात? 5 आहे का नाही? 5 महासागर ते एकामेकाला जुळून आहे. समजलं काय म्हणलं मी आता? जेवढे काही समुद्र महासागर, हे बघा ते निळं दिसून राहिलं त्याच्यात जगाच्या नकाशात, पुरं निळं. आता कोणाला गॅप दिसून राहिली काय? सगळेच्या सगळे एकामेकाला जुळून आहे. पहा, निळं आहे ना. तर सगळे जुळून आहे म्हणून ते लेवल झाली आहे, एकच लेवल झाली आहे. असा कोणताच महासागर नाही का ह्या वर आहे बा ह्या खाली आहे बा, कोणताच नाही. सगळेजण एकत्र जुळून आहे म्हणून लेवल झाली आहे सारखी. म्हणून तिथून काय मोजली जाते? उंची. कोणत्याही जागेची उंची समुद्र सपाटीपासून मोजली जाते. अलग लक्षात येऊन राहिलं? लक्षात. मग आता ताजी गोष्ट आहे, हॅशटॅग सुरू आहे. सेव अरवली. अरवली पर्वत कुठं आहे? ह्या दिसून राहिला राजस्थानमध्ये. कोणता पर्वत? अरवली पर्वत. जगातला कुठचा? जगातला सर्वात जुना पर्वत कोणता? तर अरवली पर्वत. जगातला सर्वात जुना. ओके, कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. ह्या राजस्थानमध्येच, फक्त राजस्थानमध्येच नाही तर ह्या इथून गुजरातमधून येऊन ह्या इकडे दिल्लीपर्यंत घुसलेला आहे. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा कुठं? राजस्थानमध्ये. आपल्याला गुजरातपासून कुठपर्यंत गेला आहे तो? दिल्लीपर्यंत. कोणता पर्वत? अरवली पर्वत. पण मुख्य काम कुठं आहे त्याचं? राजस्थानमध्ये. काऊन? कारण की भारतातलं सर्वात मोठं वाळवंट आपल्या कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. हे इथं आहे. त्याचं नाव आहे थरचं वाळवंट. थर. लेकरो, मी चालून राहिलो शिकवता जे माहीत नाही ते लिहित चला. ओके, तुम्ही ऐकूनच राहिले, लिहून नाही राहिले. हा पाहिजा. मग मला म्हणा ना सर तुम्ही जे शिकवलं मला माहीत नाही, कारण हे माझ्या नोट्समध्ये आहेच नाही काहीच, जे मी बचर करू राहिलो बघांपासून. माया याच्यात लिहिलं आहे फक्त सेव अरवली पर्वत, संपला विषय. आता मी माया पद्धतीने चाललो आहे. येऊन आलं लक्षात? जे तुम्हाला माहीत नाही ते लिहत चला. मला म्हणायचं नाही सर हे फोटो काढायचा आहे आणि काय करायचं आहे. फोटो काढायचा आहे तर माया काढायचा बिंदास. हां पोच देतो मी. डन. चलो चालू. बघा आता हे अरवली पर्वत कोणत्या राज्यात दिसून राहिलं जास्ती? आपलं मॅक्झिमम राजस्थान. कारण राजस्थान हा भारतातला सर्वात मोठा राज्य आहे. कशानं? क्षेत्रफळानं. ओके, आणि त्याच राजस्थानमध्ये भारतातलं सर्वात मोठं काय आहे? वाळवंट. त्याचं नाव आहे थरचं वाळवंट. अजून एक वाळवंट आहे गुजरातमध्ये, त्याचं नाव आहे कच्छचं वाळवंट. कोणतं? कच्छचं वाळवंट. मग केंद्र सरकारनं काय केलं,
हां, केंद्र सरकारच्या यादीची एक गोष्ट सांगतो. केंद्र सरकारनं नाही, सर्वोच्च न्यायालयानं काय केलं, सर्वोच्च न्यायालय, ओके, कलम आपलं पॉलिटी झालं बा दादा. हां, पॉलिटी संपलं, तोंडानं बोलत जा. हां, कलम 124. हां, कशाची, सर्वोच्च न्यायालयाची कलम 124. सर्वोच्च न्यायालय काय म्हणते का, ह्या जो अरवली पर्वत आहे ना, ह्या अरवली पर्वताची एक व्याख्या तयार करा म्हणते. आणि हे काम दिलं कोणाले, सरकारले. एक केंद्र सरकारनं मस्तपैकी एक नोटिफिकेशन काढली. केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहे रे, प्रकाश कटाने. अच्छा, नाही नाही नाही, त्याची लायकीच नाही. संजय दत्त नाही, सॉरी, सलमान खान. हां, सॉरी. हां, अरिजित सिंग, सोनू निगम. कुठं पाहिलं, नाटकं नको करू गवशा. आहे श्रवण केलं ना त्यानं, कारनामे केले ना. थुक त्याच्या तोंडावर, थुक. हां, ओके. भूपेंद्र यादव कोण आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहे, भूपेंद्र यादव. मग काय झालं, मस्तपैकी एक नोटिफिकेशन आली, खतरनाक नोटिफिकेशन आली. आणि त्या नोटिफिकेशनमध्ये काय म्हणते माहिती आहे काय, जे पर्वतरांग म्हणजे अरवली पर्वताचा अरवली पर्वत तुटत आहे, तर ज्या पर्वतरांगेची उंची 100 मीटरपेक्षा कमी आहे, ज्या पर्वताची, आता बघा हे असे करत पर्वतरांग चालली आहे. ओके, अशी करत चालली आहे. ते कुठपर्यंत, इथून चालली दिल्लीपर्यंत, गुजरातपासून दिल्लीपर्यंत चालली. ज्या पर्वतरांगेची उंची 100 मीटरपेक्षा कमी आहे, तिले पर्वतरांग मानणार नाही, अरवली पर्वतरांग मानणार नाही. म्हणजे ते आपण तोडू शकतो बाकायदा. बापरे, हो का, ठीक आहे. 90% भाग जाऊ द्या, 90%च्या खाली जाऊ आपण. ओके, अजून हे डेफिनेशन केली, 100 मीटरपेक्षा जे उंची कमी आहे त्याला काय मानणार नाही, अरवली पर्वत मानणार नाही. मग सर्वोच्च न्यायालयानंच हे दिली बरं का, काय म्हणजे डेफिनेशन नाही, केंद्र सरकारनं डेफिनेशन दिली, पण मान्यता दिली. कशी मान्यता दिली, आता हे ठीक आहे, एवढं ठीक आहे 100 मीटर, पण याची उंची मोजन कुठून.